चला बॅट्समन चला. कोथरूड फायटर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये जर आपण पाहिलं देवरोड 11 या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलची पहिली मॅच यावेळी आपल्याला जी बघायला मिळणार आहे. आणि दोन संघांमध्ये जो संघ तिथे मैदानामध्ये जिंकेल त्या संघ थेट सेमी फायनल मध्ये दाखल इथे होईल. पहा सूचना आलेल्या आहेत. पाणी आता 2 षटकानंतर टाकलं जाईल. किती वर्ष पाण्यासाठी कुठल्या प्रकारचा वेळ तिथे नसेल. चला सामना सुरू करायचा लगेच. दोन्ही टीम साठी सूचना असणार आहे 2 षटकानंतर तुम्ही विकेटवरती पाणी टाकायचं. तोपर्यंत पाण्यासाठी कुठल्या प्रकारचा वेळ घ्यायचा नाही. बोला समोर बोलतो 2 षटक. कोथरूड ट्रॅकर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये जर आपण बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे देवरोड 11 हा संघ मैदानात आपल्याला बघायला मिळणार आहे. एका बाजूला आघाडीचे दोन्ही बॅटर्स इथे दाखल झालेत. एका बाजूला महेश नानगुडे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानामध्ये मनोज साठे. षटक क्रमांक पहिलं निहाल तुसामड. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट पटलावरती जर आपण पाहिलं तर सध्या चर्चेत असणार हे नाव. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले गेलं तितक्याच ताकदीचा आणि तितक्याच तोला मोलाचा असणारा महेश नानगुडे. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट पटलावरती आपण जर बघितलं गेलं तर 2 रायझिंग स्टार आहेत जे भारतचा क्रिकेट गाजवण्यासाठी मात्र सदैव आपल्याला बघायला मिळतील. एक टेनिस क्रिकेटचा आपण पाहतो एक लखलखता सितारा आपण पाहिले गेलं तर महेश नानगुडे. दुसऱ्या बाजूला वेगाचा बादशाह म्हणून मात्र ज्या खेळाडूची ओळख राहिली आहे तो खेळाडू जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे निहाल तुसामड अर्थात टुन्नू. आज या मैदानावरती पाहायचं कशा प्रकारे या 2 खेळाडूंमध्ये बॅटल आपल्याला बघायला मिळेल. सामन्याला होती सुरुवात. युद्धाला होईल सुरुवात. रणशिंग इथे फुकले. क्वार्टर फायनलची मॅच आणि पाहिजे आझादी चषक आणि आझादी चषकातील आपण पाहतोय पहिला क्वार्टर फायनलचा सामना. गोलंदाज तयार. लेट्स प्ले. पहिलाच बॉल. वेग होता या बॉल मध्ये. महेश नानगुडेला मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू मात्र समजू दिला नाहीये. पहिला चेंडू निर्धाव डॉट चेंडूने मात्र इथे सुरुवात होईल. यावेळी लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतो चेंडू खेळून काढला जाईल. बॅकफुटला जात मात्र प्रॉपर टायमिंग तिथे बघायला मिळालं. महेश नानगुडे यांचं सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये जो होणार नाही. 1 धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या देखील आता मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा 1. संघाचा अकाउंट इथे मात्र ओपन होणार आहे. खऱ्या अर्थानं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सर्वात जलद गतीने चेंडू हाताळण्यासाठी निश्चितप्रमाणे निहालला आपण बघितलेलं आहे. परंतु पाहायचं आहे तितक्याच ताकदीचे असणारे संघ आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा वारंवार बदल. मनोज साठे स्ट्रायकर तयार आहे. संघाचे संघ नायक आहेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. बॅटचा फेस ओपन केलाय आणि चेंडूला मात्र पाठवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार आहे. षटकार मैदानामध्ये येताना जरूर आपल्याला बघायला मिळाला. हा चेंडू पुन्हा तपायचे. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये समशेर फार दूरवरती आहे. एक सिंगल तर आपण पाहतोय इथे घेतली जाईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आता मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती धावा 8 धावा धबल कव्हर आहेत. पहिलं षटक प्रगती पथावरती असताना 5 षटकांची मॅच. महेश नानगुडे स्ट्रायकर आपण पाहतो तयार आहे. यावेळी पाहायचंय पायावरती टाकलेला बॉल
आणि तिथे मात्र फक्त दिशा दिली, मनगटाचा वापर केला, मिड विकेटच्या दिशेने फेकून दिला बॉलला, सीमारेषेच्या पलीकडे षटकार आलाय. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय वेगाने मात्र चेंडू इथे निघून दोन धावा इथे मैदानाच्या आपण पाहतोय. इथे व्हाईट बॉल इथे मैदानामध्ये आपल्याला जो बघायला मिळेल. स्कोरकार्ड वरती आपण पाहतोय 17 धावा. ओ आणि या दरम्यान मी आहे मुळशी तालुक्याचा स्टार, दाखवतोय महेश नानगुडे षटकार. बॉल द्या, बॉल. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल ते पहिलं. एक षटकाचा खेळ संपला आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा जर आपण बघितल्या गेल्या तर 23 धावा. थोडासा महागडा जरूर इथे निहाल आपल्याला बघायला मिळतोय. तेवीस धावा. 3 षटकार मैदानामध्ये आपण पाहिलं. मनोज साठेच्या बॅटमधून आलेला एक षटकार, त्यानंतर महेश नानगुडेच्या बॅटमधून आलेले 2 षटकार. शमशेर यापूर्वीच्या मॅचचा हिरो खऱ्या अर्थानं शमशेरला पण होताना जरूर बघितलंय. गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये काय तो आला, संघासाठी धावून आला आणि त्याच्या जोरावरती मात्र संघ इथपर्यंत पोहोचलाय. पहिलाच बॉल डॉट. गोलंदाज तयार पुण्याचा पाहायचं आहे. ओहो, सुरेख चेंडू. शमशेर काय गोलंदाजी करतोय मित्रांनो. आपण निश्चितपणे शमशेरची चर्चा केली आणि शमशेर बद्दल आपण अनेक गोष्टी देखील सांगितल्या. गत वर्षी याच खेळाडूला मात्र कुठल्याही संघामध्ये स्थान नव्हतं. अनेक खेळाडूंना मात्र आणि विशेषतः जर आपण पाहिलं तर मला वाटतं चिंचोलीचं मैदान असेल, मग त्यानंतर तो गावाचं क्रिकेट खेळू लागला आणि त्यातून पुढे मात्र असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये तुम्हाला जर योग्य मार्ग सापडला ना तर तुम्हाला यशापर्यंत पोहोचण्यापासून कोणी रोखू शकत नाही. एमपीएल मध्ये आम्ही पाहिलं कृष्णा सातपुते सारख्या मोठ्या स्टार खेळाडूला मात्र याने बाद केलं. पुन्हा एकदा पाहायचंय. अपड बार मैदानामध्ये बघायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायचंय. चेंडूच्या खाली झेल सुटलाय. प्रेम विश्वास ठेवलाय जरूर, परंतु त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी देखील करायची आहे. आज आम्ही देवरोड 11 संघाचा एक घटक म्हणून मात्र मैदानामध्ये उतरलोय ना, तर कुठंतरी त्याला साजेल असा खेळ आम्हाला करायचा आहे. देवरोडचा क्रिकेट आपण अनेक वेळा पाहत असतो की मावळची क्रिकेटची पंढरी म्हणून मात्र देवरोडच्या क्रिकेटकडे बघितलं जातं. आणि आज पाहिले गेले तर यापूर्वी देखील थोडीशी चर्चा मी जरूर केली. शमशेर पुन्हा तयार आहे, त्यापुढे विषयाकडे पुन्हा जाऊया आपण. हा चेंडू यावेळी मात्र जर आपण बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे असला पंच निर्णय घेतील, बाकीचे खेळाडू चर्चा करू नका त्याच्यावरती. आणि हा नो बॉल आहे. गोलंदाजीसाठी पण पाहतोय गोलंदाज तयार असणारे पुन्हा एकदा मैदानामध्ये 25 धावा. ओ आणि या दरम्यान महेश नानगुडेच्या रडार मधला चेंडू फेकून दिला आहे त्याने सीमारेषेच्या पलीकडे षटकार आलाय.
षटकार मैदानाच्या मध्ये ते येणार आहे. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाऊन पोहोचते धाफलकावरती. 31 धावा, 31 रन. आज आपण पाहिलं तर देवरूडचं क्रिकेट कुठेतरी एकत्रित येताना, एका छताखाली येताना हे क्रिकेट आपण जरूर बघतोय. आणि छत्रपती शिवरायांचं एक सुंदर वाक्य आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे, अनेक वेळा आपण वाचलेही असेल, अशीच आमची एकी असती दिल्ली ही झुकली असती. आज देवरूडची एकी आम्हाला बघायला मिळते. विखुरलेली मन, विभागलेले संघ, विभागलेले खेळाडू आज एकत्र येताना बघायला फार आनंद होतोय. हा चेंडू मात्र पुण्यात पायसा ऑप्शनच्या बाहेर असणारा चेंडू आनंद चव्हाण चेंडूला मात्र इथे कव्हर करेल. ओ हो 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 हो. आणि तिथे पायसे मैदानाच्या आतमध्ये फेकी होती. गरज आहे का याची? यापूर्वी देखील आम्ही बघितलं की तब्बल 10 ते 15 धावा अतिरिक्त खर्च होताना बघितल्या आणि त्याचे परिणाम काय झाले तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आली. गोलंदाज तयार पुण्यात पाहिजे शमशेर. हा चेंडू पुण्यात पाहिजे आडव्या पट्ट्याने चेंडू खेळला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मनोज साठेच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार आहे. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो 39 धावा. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुण्यात शमशेर. यावेळी मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतो यावेळी केला जाईल आणि सिंगल तर मैदानामध्ये आली. दुसरा धावेचा प्रयत्न आहे. फेकी होतीये परंतु 2 धावा यावेळी मैदानामध्ये जरूर तिथे घेतल्या जातील. 1 रन शॉट म्हणजे आताची एकच धाव इथे मिळेल. षटक क्रमांक पाहायचे मैदानामध्ये संपला जाते. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे पाहिलं गेलं तर 40 धावा च्या धाफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. 20च्या सरासरी आपण पाहतो ज्या प्रकारचं धाफलक चांगलं स्टार्ट, चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं दोन्ही खेळाडूंनी इथे मात्र निश्चितप्रमाणे करून दिलेली आहे. सर्वांना विनंती आहे आपल्याला जो वेळ दिलेला आहे त्यापेक्षा अधिक वेळ आपण घेतोय त्यामुळे विनंती आहे सर्वांनी थोडंसं फास्ट खेळा नाहीतर अर्ध्यावरती आपल्याला सामना थांबवावा लागेल. आत्ताच आर्मीवाले येऊन गेलेले आहेत. एमपी पोलीस आपण जो काही परमिशन ज्या प्रकारे घेतलेलं आहे त्याचं आपल्याला कुठेतरी पालन करायचंय. बॅटची कडा चेंडू हवेमध्ये जरूर आपल्याला मैदानात बघायला मिळाला. महेश नानगुडे फार मोठं जीवदान दोन्ही खेळाडूंना. चला स्पीडअप करा. खेळाडूंना विनंती आहे आपण थोडीशी घाई करायची आहे. चला घाई करा.
आझादी चषकाचा आपण पाहतो हे शेवटचं पर्व आहे आणि सर्वांनी आझादी चषकाचा जरूर आनंद घ्या, मनसोक्त आनंद घ्या. पुढल्या वर्षी मात्र आपण आझादी चषक ही मात्र 26 जानेवारीला म्हणजे टेनिस बॉलची क्रिकेटची स्पर्धा आपण जी घेणार आहोत. पुन्हा एकदा फेक दाखवला यावेळी निहालने आणि यावेळी मैदानामध्ये पायचे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. संधी एक वेळेस नाही, संधी दोन वेळेस मात्र संधी येत आहेत, संधी जात आहेत. आज मात्र खऱ्या अर्थानं देवरुड 11 संघाच्या मनासारखं काहीच होताना बघायला मिळत नाहीये. आणि आम्ही अनेक वेळा बघितलेल्या आझादी चषक म्हटलं की ऋषी जोरी सरांचा वेगळा लक, वेगळे स्टार त्यांचे खुलतात. परंतु आज बघायचंय हे स्टार हा लक थांबवण्याचं काम देवरुड 11 टीम करेल का. यावेळी हलक्या हाताने चेंडू मात्र इथे फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक आनंद चव्हाण फार दुरून चेंडू मात्र इथे कव्हर करतोय. पाता बॅकअप साठी खेळाडू तयार आहे. यश या खेळाडूच्या नावात यश आहे आणि त्याने यापूर्वीच्या मॅच मध्ये संघासाठी यश खेचून जरूर आणलं. नर्सिंगचा एक टिपलेला एक जबरदस्त झेल त्याच्याकडून आपण बघितला. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो इथे 44 धावा. यावेळी पाहिजे मोठा स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, प्रेम फार दूरवरती आहे. सिंगल तर इथे मैदानामध्ये पाहिजे घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी झाली आणि मोठी विकेट. महेश नानगुडे बॅक टू द पॅव्हिलियन. चला बॅट्समन, चला थोडी घाई करा. आपल्याला कुठल्या प्रकारचा थांबायला वेळ नाही अजिबात. पुन्हा पाहिजे गोलंदाज तयार असेल. ओहो, यावेळी मैदानामध्ये पाहिजे अतिउसळीचा हा चेंडू, व्हाईट बॉल मात्र चेंडू पंचाने त्यावेळी कळवलाय. संघाचं धाफलक देखील आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. स्कोर कार्डकडे तुम्हाला ती घेऊन जातो. 46 धावा, 5 षटकांची मॅच आहे. असं म्हणतात की पहा, सर्वांसोबत कॉम्प्रो करता येतं परंतु मिलिटरीवाल्यांसोबत कधीच कॉम्प्रोमाइज होत नाही आणि ते आल्यानंतर सर्वांची पळापळ होऊ नये त्यासाठी आम्ही तुम्हाला वारंवार सूचना देतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, निहाल स्वतः चेंडूच्या खाली आणि तिथे मात्र झेल झालाय. कॉटन बोल्ट, एक अप्रतिम झेल. फलंदाज होईल बाद. दोन्ही विकेट महत्वाचे. दोन्ही आघाडीचे बॅटर्स जे होते ते बॅटर्सना मात्र इथे आपण पाहतो डगआउटचा रस्ता दाखवलाय या षटकामध्ये. चला सामन्याकडे तुम्हाला ती घेऊन जातोय आणि आता किसन मरगळे अर्थात कृष्णा गेम चेंजर स्पोर्ट्स आपण पाहतोय असणारे सर्वा. दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेले तर प्रवीण साठे. सामन्याकडे आपण पाहतोय तुम्हाला ते मैदानामध्ये घेऊन जाणार आहे. पुण्याच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज ऋषीच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवलाय. स्ट्राईक आउट आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. 46 धावा धाफलकावर आहेत किसन मरगळे.
पहा, क्रिकेटमध्ये फक्त बॉल आणि बॅटने खेळला जाणारा खेळ नाहीये, तर हा माइंडने देखील खेळला जाणारा खेळ आहे. बुद्धी. ओ, यावेळी पाहिजे थोडासा डक होत मात्र चेंडू खेळून काढलाय. चेंडू हवेमध्ये मात्र शिवणे असेल. यावेळी पाहिजे फार मोठी अपील आणि तिथे 2 धावा यशस्वीरित्या आपण पाहतो मैदानामध्ये पळून पूर्ण केले जात आहे. 2 धावा इथे येणार आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 48 धावा. 14 षटक प्रगतीपथावरती असताना ऋषी कदम उर्फ गोट्या पहिल्या ओव्हरला 23, दुसऱ्या ओव्हरला 17, तिसऱ्या ओव्हरला 6. हाँ 2 मिनट देख रहे 2 मिनट रुको. तुम चालू करो, बोलो तुम चालू. मैं चालू करो. कितना रन है? मैं चालू. हा चेंडू आपण पाहतोय उसळी घेणारा चेंडू, व्हाईट बॉल. अमर सर, एक शॉर्ट रन होती ना तिथे? यस ओके. 48 धावा धाफलकावरती असणार आहेत. लोअर फुल टॉस. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू डॉट येताना आपल्याला बघायला मिळाला. संघाचं धाफलं किती स्थिर आहे? 48 धावा धाफलकावरती ज्या आहेत. चेंडू आपण पाहतोय पुन्हा त्या मैदानामध्ये अगदी हलक्या हाताने चेंडू तिकडून काढला जाईल. क्षेत्ररक्षक इथे फार दूरवरती. त्यानंतर मैदानामध्ये आलेली सिंगल. एक सिंगल जे मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळणार आहे. 49 धावा धाफलकावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज स्ट्राईक आउट आपण पाहतोय प्रवीण साठे. ऋषीचा पुढचा बॉल. यावेळी पाहायचंय प्रवीण साठेच्या रडार मध्ये आलाय, स्लॉट मध्ये पाठवलाय तिकडे पलीकडच्या प्लॉट मध्ये षटकार. आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये इथे षटकार येताना आपल्याला जो बघायला मिळाला. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. कोथरूड ट्रॅकर संघाचं इथे अर्धशतक पूर्ण होते. 55 धावा ज्या धाफलकावरती आहेत. बॅटची कडा तिथे मात्र झेल सुटलाय आणि पहा मैदानाच्या मध्ये कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा कॅच आणि जिंका मॅच. तुम्ही यावर्षीचा वर्ल्ड कप मध्ये आपण पूर्वीचं पहा कपिल देव यांची आठवण काढायचो की कपिल देवने जर झेल टिपला नसता तर भारतामध्ये वर्ल्ड कप आला नसता. यावर्षी आम्ही सूर्यकुमारने जर झेल टिपला नसता भारतामध्ये हाही वर्ल्ड कप आला नसता. यावेळी पाहिजे बॅटचा फेस तर ओपन केला. चेंडू हवेमध्ये. आनंद आणि प्रेम 3 खेळाडू परंतु चेंडू पर्यंत कोणी पोहोचू शकलं नाही. 2 धावा यावेळी मैदानामध्ये आपण पाहतोय जिथे जे येणार आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 57 धावा धाफलकावरती.
मैदानामध्ये पाहिजे पुणे तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये घेऊन येईल तो उमेश नायडू. स्लॉगवरचं षटक, स्ट्राईक ऑन किसन. यावेळी पाहिजे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. एक सिंगल तर मैदानाच्या मध्ये आली. दुसरा धाब्याचा इथे प्रयत्न, पाहिजे धाबाची संधी आणि ते संधीचं सोनं होईल का? परंतु आपण पाहतोय अगदी 2 धावा जे आपण पाहतोय धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या आता 59 धावा, 59 रन, 59 धावा धाबलकावरती. आझादी चषक 7वं पर्व या वर्षी आपण पाहिलं तर मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये खऱ्या आदरणीय संजय व थेऊरकर यांनी ते खूप फार मोठं स्वप्न जरूर पाहिलं की 7वं पर्व आपल्याला एक रौप्य महोत्सवामध्ये आपल्याला रूपांतर या स्पर्धेचं जरूर करायचं आहे. परंतु येणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणींवरती मात करत एक यशस्वी स्पर्धेचं आयोजन या दरम्यान इथे आपण पाहतोय किसन मरगळेच्या बॅट मधून जबरदस्त हल्ला. हा षटकार आहे. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये आला. या षटकाराच्या मदत देखील संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर 65 धावा. गोलंदाज तयारी पुन्हा एकदा. हो, हा चेंडू आपण पाहतोय निश्चित एक चांगला चेंडू आता मात्र बघायला मिळाला. उमेश नायडू यांच्याकडे प्रचंड फार मोठा अनुभव जरूर आहे आणि विशेष जर आपण पाहिलं गेलं तर त्यांच्याकडे एक वेगळं स्किल आहे. आज पाहिजे रबर बॉलचं क्रिकेट थोडंसं वेगळं जरूर आहे, परंतु संघाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. उमेश नायडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच तिथे निराश आहेत, नाखुश आहेत. गोलंदाजाला इथे दंडित करतील आणि हा चेंडू वाईड आहे. हा चेंडू इथे मिड विकेट मध्ये प्रेम चेंडूच्या खाली झेल झालाय, विकेट आली आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायची लगेच.
सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाणार आहे आणि सामन्याकडे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा एकंदरीत जर आपण बघितलं गेलं तर 8 धावा च्या धफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. पहिले षटक प्रगती पथावरती असताना निहालच्या बॅट मुद्रामा पहिले एक षटकार जरूर आला. न्यू बॅटर हितेश नडार. खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडच्या दिशेने आपण पाहतोय. चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल होईल. सिंगल जी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ती घेतली जाणार आहे. एक धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक देखील आता मात्र पुढे जाऊन पोहोचेल. 9 धावा. नऊ धावा धावफलकावर आहेत. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा जी आपण पाहतो मैदानामध्ये जी येणार आहे आणि 10 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. हा चेंडू पुन्हा पाहिजे मैदानाच्या मध्ये अगदी ऑनसाइडच्या दिशेने चेंडू इथे खेळून काढला जाईल. सिंगल इथे मैदानाच्या मध्ये आली दुसऱ्या धावेसाठी आणि देवरुड संघ निश्चितपणे आता थोडासा हुशारीने खेळेल, कारण यापूर्वी माहिती आहे 4 धावपास झाल्यानंतर संघ कुठपर्यंत गेला होता, किती मागे पडला होता. एक सिंगल आली. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल ते पहिलं. एक षटकाचा खेळ संपलेल्या धावफलकावरती 11 धावा ज्या आहेत. 74 धाव्यांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा, त्यामुळे वेळ वाचवणं फार गरजेचं आहे मित्रांनो. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ते तयार असेल. मनोज गोलंदाजीसाठी तयार. हा चेंडू आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या मध्ये आपल्याला जरूर बघायला मिळाला. आनंद चव्हाण या खेळाडूला जरूर माहिती आहे की शेवटपर्यंत जर आनंद चव्हाण मैदानामध्ये उभा राहिला तर संघाला विजयाच्या दारामध्ये उभे करण्याची ताकद आनंद चव्हाण मध्ये जरूर आहे. 11 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. उसळीचा बॉल मैदानाच्या मध्ये. व्हाईट बॉल मात्र इथे पंचाने घोषित केलाय. अतिरिक्त उसळीचा बॉल. संघाचं धावफलक मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 12 धावा च्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुन्हा त्या पाहिजे गोलंदाज तयार इथे मनोज. लोअर फुल टॉस यावेळी मैदानामध्ये पाहिजे. परफेक्ट बॅटवरती मात्र चेंडू येऊ शकलेला नाही. सिंगल तर इथे मैदानाच्या मध्ये घेतली. दुसऱ्या धावेसाठी इथे नकार मैदानाच्या मध्ये कळवला. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये येईल. एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक देखील आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्ड वरती 13 धावा. मनोज पुन्हा पाहिजे तयार असेल. 13 धावा. यावेळी खडे खडे पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर हितेश नडार दाखवतोय जबरदस्त षटकार. षटकार मुंबई मैदानाच्या मध्ये आला. यावेळी इलेक्शनच्या बाहेर असणारा चेंडू. व्हाईट बॉल मैदानाच्या मध्ये इथे जो येणार आहे. अतिरिक्त धावी ती आली आणि या अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक 20 धावा च्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज तयार असेल. पुन्हा एकदा पाहिजे मनोज. हा चेंडू यावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न जरूर तिथे केलाय आणि बॅट आणि बॉल मध्ये तो संपर्क नाहीये. संघाची धावसंख्या
20 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण बघणार आहोत. मनोज हा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. मैदानामध्ये आपण बघायचं आहे 21 धावा धावलकावरती ज्या आहेत. स्ट्राईक ऑन मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हितेश नडार. एक लांबवरचा षटका त्याच्या बॅटमधून आलाय. हा चेंडू अप्पर कट करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये आणि तिथे थोडीशी चुकी जरूर झाली. पाहता पाहता चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ मैदानामध्ये चेंडू अगदी अडवला जातोय. सिंगल. मॅच कडे आपण पाहतो पुन्हा जाऊया. 22 धावा धावलकावरती ज्या आहेत. यावेळी पाहायचं मैदानाच्या मध्ये बॅकफुटला गेले. पंच केला. कॅप शोधला तिथे. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू मात्र पोहोचेल. वन बाउन्स. आनंद चव्हाणने मात्र आपल्या बॅटचा फेस ओपन केला. आलेला हा चौकार आहे. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर 76 धावा माफ करा 26 धावा धावलकावरती. 74 धाव्यांचा पाठलाग सुरू आहे. आता मैदानामध्ये पाहिजे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 26 धावा धावलकावरती नोंदवले गेलेले आहे. शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत आणि या 18 चेंडूमध्ये 48 धावा बनवायच्या आहेत. मैदानामध्ये पाहिजे हितेश वरती निचरवणे आज संपूर्ण देहरोडकरांचं लक्ष आहे. परंतु कोथरूड ट्रॅकर्स या संघ मैदानाच्या मध्ये पाहिजे कशा प्रकारे ते फाईट करणार आहे. कारण फलंदाजाने त्यांचं काम केलेलं. आता गोलंदाजांवरती जबाबदारी आहे. राजेश पवार गोलंदाजीसाठी आपण पाहतो तयार असेल. स्ट्राईक ऑन हितेश. हा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. चेंडू डॉट. पहिला चेंडू आपण पाहतो डॉट येताना पाहायला मिळाला. हितेश नडार मैदानामध्ये आपण पाहतोय आगळी वेगळी गोलंदाजी पद्धत आपण जरूर राजेशची बघितली. यावेळी खडे खडे चेंडू खेळण्याचा प्रयत्न. मनोज फार दूरवरून मात्र चेंडूला कव्हर करण्याचा इथे प्रयत्न करतोय. सिंगल तर इथे मैदानाच्या मध्ये घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी इथे मैदानाच्या मध्ये प्रयत्न करेल का, परंतु नकार इथे मैदानामध्ये कळवला. एक धाव जी येणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 27. मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळाली. 27 धावा धावलकावरतीच्या आहेत. राजेश पुन्हा एकदा तयार असेल. स्ट्राईक ऑन आनंद चव्हाण. हा चेंडू उसळ घेणारा चेंडू. व्हाईट बॉल मैदानाच्या मध्ये जो येईल.
पुन्हा धाब्याचे गोलंदाज तयार असेल. यावेळी पाहायचे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मिस टाइम आणि तिथे झेल झालाय. विकेट. आनंद चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन. चला थोडस स्पीडअप करा, खेळाडूंना विनंती आहे. स्ट्रायकर आपण पाहतोय मैदानामध्ये सागर. यावेळी मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न मैदानात जरूर इथे केलाय. लॉंगॉनच्या दिशेने मात्र चेंडू ते ट्रॅव्हल होईल. सिंगल जे मैदानाच्या मध्ये येणार आहे. एक धावी ते आली आणि या एका धावेच्या मदतीने डबल कव्हरती 29 धावा. हितेश नडार या खेळाडूला आपण पाहिलं गेलं तर निश्चितपणे इतिहास घडवावा लागेल. मला वाटतं आल्यानंतर कोणीतरी सांगितलं की इतिहास एक तो होगा या इतिहास बदलेगा, ऐसा कुछ तो होने वाला है. पाहिजे तर मैदानात हितेश तो इतिहास बदलेल का. गोलंदाजसाठी गोलंदाज म्हणून पाहतोय पुण्याचा राजेश तयार असणार आहे आणि स्ट्राईक ऑन आपण पाहतोय हितेश. हा चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय निश्चितप्रमाणे बॅटवरती परफेक्ट मिडल चेंडू येऊ शकला नाही. तोपर्यंत आलेली एक सिंगल जी आपल्याला पाहायला मिळाली. दुसरा धाब्याचा प्रयत्न आहे परंतु नकार इथे कळवला. एक सिंगल मैदानाच्या मध्ये येते. एका सिंगलच्या मधून देखील संघाचा धावफलक आता मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती 30 धावा च्या धावफलकावरती आहेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल इथे मात्र प्रॉपर टायमिंग होऊ शकलेलं नाहीये. मिस टाइम स्ट्रोक आहे आणि झेल तिथे होईल. परतावा लागेल सागरला. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 30 धावा. 30 शेवटचे 12 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. चला 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये आपण पाहतोय जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची गरज आहे. बारा चेंडू. चला गणाभाऊ थोडीशी घाई करायची आपल्याला कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. मनोज
गोलंदाजीसाठी आपण पाहतो तयार असेल मैदानाच्या आतमध्ये. पहा एक मोठ्या षटकाच्या शोधामध्ये देवरूड 11चा संघ जरूर आहे आणि विशेषतः हितेश नडार स्ट्राईक ऑन आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक फार दूरवरती मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. सिंगल तरी ती मैदानाच्या आतमध्ये आली. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मनोज राऊंड द विकेट मारा करतोय. लोअर फुल टॉस आणि तिथे जर आपण मैदानामध्ये बघितले गेले तर धावेसाठी इथे कुठल्या प्रकारचा प्रयत्न होणार नाहीये. चेंडू डॉट आलेला आहे. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये. मनोज बॅटची कडा फलमाच्या दिशेने आपण पाहतोय. चेंडू मात्र अडवला जाईल आणि तिथे मात्र आलेली एक सिंगल. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पुन्हा गोलंदाज इथे तयार असेल मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू मात्र आपण पाहतोय इथे सोडून दिलाय. चेंडू मात्र इथे डॉट. तफलक आपण पाहतोय ते मैदानामध्ये स्थिर आहे. पुन्हा मनोज इथे तयार असेल. यावेळी पाहिजे मोठा स्ट्रोक इथे जरूर खेळलाय. लांब आहे आणि हा षटकार देखील आहे. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येतो. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय तर पुढे जाऊन पोहोचणार आहे. 38 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. तोपर्यंत आपण पाहतो मैदानामध्ये आलेली एक सिंगल. 39 धावा धावफलकावरती. 6 चेंडू आता शिल्लक आहेत. सहा चेंडू 35 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना विनंती असणार आहे जर मॅच संपली ना कोणी इथे गर्दी करायची नाही. सर्वांनी आपापल्या घरी सुखरूप जा. चला सामना सुरू करायचा आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज तयार असेल मैदानामध्ये पुन्हा एकदा. हा चेंडू मोठा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. सिंगल. पुन्हा पाहिजे गोलंदाज तयार. हा चेंडू परकट करण्याचा प्रयत्न.
आणि झेल मैदानामध्ये पुन्हा एकदा इथे सुटला जातोय. सामन्यामध्ये आपण पाहिलं तर हा षटकार एक मॅच नाव कोण नाही नाही रेंदो मनोज एक मनोज आणि एक महेश ना. चला विजय संघाचे अभिनंदन. कोथरूड ट्रॅकर्स आणि ऋषी सर अँड संपूर्ण टीम तुमच्या सर्वांचं अभिनंदन. सेमीफायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलेला आहे. चला विनंती सर मैदान लगेच मोकळं करा. ऋषी सर सर्वांनी बाहेर मैदानाच्या बाहेर या आणि मनोज साठे आणि महेश